नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे म्हणजे अनेकांसाठी, खास करून ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांसाठी एका बायबलसारखं आहे. अगदी 1923 साली आलेलं पुस्तक एडविन लेफेवर यांचं रेमिनिसेन्सेस ऑफ अ स्टॉक ऑपरेटर. हो. आणि गंमत म्हणजे 100 वर्ष होऊन गेली तरी याचं महत्त्व, काय म्हणतात त्याला, काडी मात्र कमी झालेलं नाही. बरोबर. याचं कारण हे पुस्तक फक्त एका माणसाची गोष्ट नाही सांगत. ते शेअर बाजारातली काही शाश्वत तत्व मांडतं जी तेव्हाही खरी होती, आजही आहेत. आणि ही व्यक्ती जेसी लिव्हरमोर, इतिहासातले एक महान आणि थोडे बूड पण असलेले ट्रेडर. पुस्तकात त्यांचं नाव बदललंय अर्थात, लॅरी लिव्हिंगस्टन. त्यांची कहाणी म्हणजे कमालीचं यश आणि तितकंच मोठं अपयश, एक रोलर कोस्टर राईडच जणू. खरंय. तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश हाच आहे की या पुस्तकातून काय शिकायला मिळतं, ते कालातीत धडे कोणते जे आपल्याला फक्त बाजाराबद्दल नाही तर माणसाच्या स्वभावाबद्दलही खूप काही सांगतात. अगदी. सुरुवात करूया मग. पण त्याच आकड्यांमध्ये त्याची नजर तयार व्हायला लागली. अगदी. तो फक्त ते आकडे उतरवून घेत नव्हता, तो त्यातले नमुने, पॅटर्न्स ओळखायला शिकत होता. अच्छा. त्याने एक वही ठेवली होती म्हणे. त्यात तो नोंदी करायचा. हा भाव असा झाला की पुढे काय होतं, कोणता पॅटर्न परत परत येतोय. म्हणजे जणू काही कोडं सोडवत होता तो. आणि त्याला कळलं की ह्यातून पुढची हालचाल थोडीफार तरी अचूक ओळखता येते. बरोबर. आणि मग त्याने हे ज्ञान वापरायला सुरुवात केली, पण थेट वॉल स्ट्रीटवर नाही. नाही, आधी बकेट शॉप्समध्ये. बकेट शॉप्स हा शब्द आजकाल ऐकिवात नाहीये फारसा. म्हणजे काय होतं ते नक्की? हो, कारण ते आता जवळपास बंदच झाले आहेत. बकेट शॉप्स म्हणजे कसं सांगू, तिथे तुम्ही प्रत्यक्ष शेअर भेट विकत नव्हता. ओके, पण तुम्ही फक्त भावावर बेट लावत होता. म्हणजे भाव वाढेल की कमी होईल हे अधिकृत स्टॉक एक्सचेंजच्या बाहेर चालायचं सगळं. थोडं जुगारासारखं होतं म्हणा ना. अच्छा. पण तिथे लहान रकमेत व्यवहार करता यायचे. त्यामुळे लिव्हिंगस्टन सारख्या म्हणजे कमी भांडवल असलेल्या तरुणांसाठी ती एक चांगली सुरुवात होती. आणि तिथे तो यशस्वी ठरला. जबरदस्त. हो ना. त्याला बॉय प्लंजर असं नाव पण मिळालं, म्हणजे धाडसी तरुण. इतका यशस्वी की त्या बकेट शॉपवाल्यांनी त्याला बंदीच घातली, अक्षरशः. काय सांगताय? हो, कारण तो इतका सातत्याने जिंकायचा की त्यांचं नुकसान व्हायचं. ते बेटच घ्यायचे नाहीत त्याच्याकडून. म्हणजे ही त्याच्या विश्लेषणाची पहिली खरी परीक्षा होती. अगदी. त्याला कळलं की आपल्या पद्धतीत काहीतरी तथ्य नक्की आहे. तिथून बाहेर पडल्यावर मग पुढचं पाऊल अर्थातच वॉल स्ट्रीट, न्यूयॉर्क. मोठं मैदान. वाटलं असेल की आता इथेही सहज जमेल. पण म्हणतात ना, प्रत्येक लेव्हलला नवीन आव्हान असतं. वॉल स्ट्रीटचा अनुभव वेगळा होता नाही का? अगदीच वेगळा. म्हणजे जमीन आसमानाचा फरक. पहिलं म्हणजे माहितीचा वेग. अच्छा. बकेट शॉप्समध्ये भाव थोडे उशिरा कळायचे, म्हणजे त्याला विचार करायला, पोझिशन घ्यायला वेळ मिळायचा. पण वॉल स्ट्रीटवर टिकर टेप नावाचं यंत्र होतं. टिकर टेप ऐकलंय? हो, त्यावर क्षणाक्षणाला भाव बदलायचे. लाईव्ह मार्केट फीडच होतं ते त्या काळचं. कागदी पट्टीवर शेअर्सचे कोड आणि भाव छापून यायचे सतत. बापरे. या स्पीडमुळे त्याची जुनी पद्धत, जी थोड्या विलंबावर चालत होती, ती इथे कमी पडू लागली. आणि दुसरा मोठा फरक काय होता? दुसरा आणि कदाचित जास्त महत्वाचा फरक म्हणजे त्याचा स्वतःचा बाजारावर होणारा परिणाम, मार्केट इम्पॅक्ट. म्हणजे आता तो मोठा खेळाडू होऊ पाहत होता. बकेट शॉपमध्ये त्याचे व्यवहार लहान होते, बाजाराला फरक पडत नव्हता. पण वॉल स्ट्रीटवर जेव्हा तो मोठ्या प्रमाणात शेअर्स घ्यायला जायचा, तेव्हा त्याच्या स्वतःच्या खरेदीमुळे मागणी वाढून भाव वर जायचे. त्याला हव्या त्या भावात माल मिळायच्या आधीच किंमत वाढलेली असायची. अरे देवा. आणि विकताना उलटं, त्याच्या विक्रीमुळेच भाव पडायचे. यामुळे सुरुवातीला त्याला मोठं नुकसान सोसावं लागलं. हे तर मोठंच आव्हान. म्हणजे स्वतःच्याच कृतीमुळे बाजार विरोधात जाणं. यातून खूप शिकला असेल तो. पुस्तकात उल्लेख आहेत की तो अनेकदा कंगाळ झाला. हो, आणि हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे माझ्या मते. तो अनेक वेळा आपटला, अगदी दिवाळखोरीच्या उंबरठावर पोहोचला. पण प्रत्येक वेळी त्याने नशिबाला दोष दिला नाही. मग त्याने आत्मपरीक्षण केलं. मी कुठे चुकलो, माझ्या विचारात काय चुकलं, भावनेच्या आहारी गेलो का, असे प्रश्न विचारले स्वतःला. अपयश ही एक संधी आहे शिकण्याची, यावर त्याचा विश्वास होता. आणि म्हणूनच तो प्रत्येक वेळी जास्त ताकदीने परत आला. चुकांमधून शिकणं आणि भावनांवर नियंत्रण, हाच पुस्तकाचा गाभा आहे. आणि याच अनुभवातून त्याने काही नियम बनवले जे आजही तितकेच महत्वाचे आहेत. हे नियम म्हणजे खरं सोनं आहे या पुस्तकातलं. बरोबर. पहिला नियम आणि सर्वात महत्वाचा, प्रवाह हाच तुमचा मित्र आहे.
द ट्रेंड इज युअर फ्रेंड. ओके. लिव्हरमोरचं म्हणणं होतं की बाजाराच्या मोठ्या प्रवाहाविरुद्ध जाणं व्यर्थ आहे. बाजार ज्या दिशेने सहज जातोय त्याला तो लाईन ऑफ लीस्ट रेझिस्टन्स म्हणायचा. त्याच दिशेने व्यापार करा. उदाहरणार्थ? जसं पाणी उताराकडे वाहतं तसं. तुम्ही पडणारा चाकू पकडायचा प्रयत्न करू नका. म्हणजे सतत पडणाऱ्या शेअरमध्ये खरेदी करत राहू नका किंवा जोरात वर जाणाऱ्या बाजारात शॉर्ट करू नका. हे प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखं आहे. म्हणजे बाजाराची मुख्य दिशा ओळखून त्यासोबत जायचं. ऐकायला तर हे खूप सोपं वाटतंय. पण प्रत्यक्षात ते ओळखणं आणि त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. आणि म्हणूनच दुसरा नियम येतो जो कदाचित सर्वात प्रसिद्ध आहे. तोटा लवकर थांबवा, नफा वाढू द्या. कट युअर लॉसेस क्विकली, लेट युअर विनर्स रन. हा तर सगळ्यांनी ऐकला असेल, पण पाळायला जातो तेव्हा खूप कठीण जातं. असं का? का कठीण जातं इतका साधा नियम पाळायला? यामागे आपलं मानसशास्त्र आहे. आपल्याला नुकसान मान्य करणं आवडत नाही. एखादा शेअर खाली गेला की आपण आशा धरून बसतो, तो नक्की वर येईल. बरोबर. छोटा तोटा स्वीकारायच्या ऐवजी तो वाढू देतो. याला लॉस अव्हर्जन म्हणतात. बरोबर. आणि उलटं काय होतं? थोडा नफा दिसला की भीती वाटते, हा नफा जायला नको म्हणून लगेच विकून टाकतो. हो, हे होतं. लिव्हरमोरने यावर मात केली. तोटा दिसला की निर्दयपणे तो व्यवहार कापायचा. पण जेव्हा त्याचा अंदाज बरोबर यायचा, शेअर त्याच्या दिशेने जायचा, तेव्हा तो प्रचंड संयम दाखवायचा. अच्छा. तो छोट्या नफ्यावर खुश न होता ट्रेंड संपेपर्यंत थांबायचा. त्यामुळे त्याला प्रचंड मोठे नफे मिळाले. म्हणजे शिस्त आणि भावनिक नियंत्रण याची कमाल पातळी आहे ही. तिसरा नियम पण याच मानसिकतेवर आहे ना? बाजार कधीच चुकत नाही, आपली मतं चुकतात. अगदी. द मार्केट इज नेव्हर रॉंग, ओपिनियन्स ऑफन आर. हा नियम अहंकार बाजूला ठेवायला सांगतो. अहंकार? हो. आपण कितीही हुशार असलो, आपलं विश्लेषण कितीही भारी असलं, तरी शेवटचं सत्य बाजारच सांगतो. तर काय म्हणतोय हे महत्वाचं. म्हणजे टिकर टेप वाचा, ती खरं सांगते. बरोबर. लिव्हरमोर तेच म्हणायचा. भावांच्या हालचालींवर लक्ष ठेवा, तुमच्या आशा अपेक्षांवर नाही. अहंकार हा ट्रेडरचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो सत्य स्वीकारू देत नाही. म्हणजे बाजारापुढे नम्र राहायचं. बरोबर. चौथा नियम मोठ्या कमाईबद्दल आहे. मोठी कमाई मोठ्या लाटेत होते. द बिग मनी इज मेड इन द बिग स्विंग. याचा अर्थ काय? लिव्हरमोरच्या हे लक्षात आलं की रोजच्या छोट्या छोट्या फरकांमध्ये ट्रेडिंग करून, म्हणजे डे ट्रेडिंग किंवा स्कॅल्पिंग करून खरी संपत्ती बनत नाही. ओके. त्यात धावपळ खूप, ताण खूप, पण मोठा फायदा क्वचितच. खरी मोठी कमाई होते बाजाराच्या मोठ्या दीर्घकालीन ट्रेंड्समध्ये. म्हणजे जेव्हा बाजार अनेक महिने किंवा वर्षभर एकाच दिशेने जातो, वर किंवा खाली, त्या मोठ्या लाटेवर स्वार होण्यात खरी कमाई आहे. पण त्यासाठी प्रचंड संयम लागतो. योग्य वेळी एंट्री घेऊन, रोजच्या छोट्या चढउतारांकडे दुर्लक्ष करून ट्रेंड संपेपर्यंत थांबायची क्षमता लागते. हे बसून राहण्याचं कसब, सिटिंग टाईट, ते लिव्हरमोरने साधलं होतं. रोजच्या मोहांवर नियंत्रण ठेवणं आणि मोठ्या चित्रावर लक्ष ठेवणं हेही सोपं नाही नक्कीच. अजिबात नाही. आणि पाचवा नियम, जो आजही अनेकांना लागू पडेल. टिप्स आणि आतल्या गोटातल्या माहितीपासून सावध रहा. बिवेअर ऑफ टिप्स अँड इनसाइड इन्फॉर्मेशन. हो. लिव्हरमोर स्वतः सुरुवातीला एका मित्राच्या हॉट टिपमुळे फसला होता म्हणे. मोठं नुकसान झालं होतं. अच्छा. त्यातून तो शिकला. अशा टिप्स बहुतेक वेळा निरुपयोगी किंवा धोकादायक असतात. साधा विचार आहे, जर कोणाकडे खात्रीची माहिती असेल तर तो स्वतः फायदा घेईल की इतरांना सांगत बसेल? बरोबर आहे. गरज नाही, स्वतःच्या डोक्याची गरज आहे हे त्याने सिद्ध केलं. हे 5 नियम म्हणजे खरंच ट्रेडिंगच्या मानसशास्त्राचे आणि रणनीतीचे आधारस्तंभ आहेत. अगदी. आता जरा त्याच्या प्रत्यक्ष ट्रेड्सबद्दल बोलूया, जिथे त्याने हे नियम वापरून यश मिळवलं. 1907चं पॅनिक. त्यावेळी तर हाहाकार होता बाजारात. हो, पॅनिक ऑफ 1907. मोठी घसरण होती ती. बँका बुडाल्या, कंपन्या बंद पडल्या. पण लिव्हरमोरने याचे संकेत आधीच ओळखले होते. कसे? त्याला दिसत होतं की बाजारातली तेजी संपतीये. काही मोठ्या कंपन्यांचे शेअर्स कमजोर होतायत. त्यामुळे जेव्हा खरं पॅनिक सुरू झालं तेव्हा तो तयार होता. त्याने मोठ्या प्रमाणात शॉर्ट सेलिंग केलं होतं. शॉर्ट सेलिंग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. शॉर्ट सेलिंग म्हणजे तुमच्याकडे नसलेले शेअर्स तुम्ही उसने घेता ब्रोकरकडून आणि ते बाजारात विकता. ओके. या अपेक्षेने की पुढे भाव कमी होतील. जेव्हा भाव खरंच कमी होतात तेव्हा तुम्ही ते स्वस्तात विकत घेऊन ब्रोकरला परत करता. अच्छा. विक्रीची किंमत आणि खरेदीची किंमत यातला फरक तुमचा नफा.
थोडक्यात तुम्ही बाजार पडण्यावर पैसे लावता. कळलं. लिव्हरमोरने 1907 मध्ये हेच केलं आणि एका दिवसात तो $1 मिलियन कमावणारा माणूस बनला. एका दिवसात? हो, म्हणूनच त्याला ग्रेट बेअर ऑफ वॉल स्ट्रीट म्हटलं जाऊ लागलं, म्हणजे मंदीचा राजा. अविश्वसनीय. आणि हेच त्याने परत 1929च्या महामंदीच्या वेळी करून दाखवलं, अजून मोठ्या प्रमाणावर. हो. 1929चा क्रॅश, ग्रेट डिप्रेशन, इतिहासातली सर्वात मोठी आर्थिक आपत्ती. आणि त्याने पुन्हा त्याने वादळाचे संकेत अचूक ओळखले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात बाजार पडण्यावर पोझिशन्स घेतल्या. आकडे सांगतात की $100 मिलियन जास्त कमावले त्याने तेव्हा, आजच्या हिशोबाने अब्जावधी डॉलर्स. कल्पनाही करवत नाही. पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे, अनेक जण त्याला क्रॅशसाठी जबाबदार धरतात. अच्छा, की त्याने बाजार पाडला म्हणून? हो, पण तसं नाहीये. तो खलनायक नव्हता, तो फक्त बाजाराचा एक अत्यंत कुशल वाचक होता. त्याने आर्थिक परिस्थितीतली कमजोरी, ओव्हर व्हॅल्युएशन, येऊ घातलेलं संकट हे सगळं ओळखून आणि त्यानुसार स्वतःच्या बचावासाठी आणि फायद्यासाठी पोझिशन घेतली. त्याने फक्त परिस्थितीचा फायदा घेतला, परिस्थिती निर्माण केली नाही. म्हणजे तो एक निष्णात रणनीतिकार होता, बाजाराचं मानसशास्त्र आणि आर्थिक संकेत अचूक ओळखणारा. बरोबर. तर ह्या सगळ्या प्रवासातून, या यशातून, अपयशातून, या पुस्तकातून आपल्याला मिळणारा सर्वात मोठा धडा कोणता? काय आहे मुख्य मुद्दा? माझ्या मते सर्वात मोठा धडा हा आहे की शेअर बाजार हे फक्त आकडे, चार्ट्स आणि बातम्यांचं गणित नाहीये. मग काय आहे? ते त्याहून खूप जास्त मानवी भावनांचं युद्धक्षेत्र आहे. भीती, लोभ, आशा, अहंकार, घाई, पश्चाताप या सगळ्या भावना इथे खेळत असतात. आणि या युद्धातला तुमचा खरा शत्रू बाजारात नाहीये, तो तुमच्या स्वतःच्या डोक्यात आहे. आपल्या भावनांवर ताबा मिळवणं. अगदी. शिस्त पाळणं, वस्तुनिष्ठपणे विचार करणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे आणि यशाची गुरुकिल्ली सुद्धा. अगदी सहमत आहे. लिव्हरमोरची कथा म्हणजे एकाच वेळी प्रेरणादायक आहे आणि सावध करणारी पण आहे. कॉशनरी टेल. बरोबर. ती आपल्याला शिस्त, संयम, चुकांमधून शिकण्याची वृत्ती, स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समूहाच्या मानसशास्त्राची समज याचं महत्त्व पटवून देते. हो, म्हणजे जेव्हा सगळे एका दिशेने धावतात, हर्ड मेंटॅलिटी, तेव्हा शांत राहून वेगळा विचार करण्याची क्षमता किती महत्त्वाची आहे हे ती दाखवते. म्हणूनच हे पुस्तक फक्त ट्रेडर्सनीच नाही, तर खरं तर कुणीही वाचावं असं आहे. नक्कीच. यातले धडे भावनांवर नियंत्रण, चुकांमधून शिकणं, अहंकार टाळणं, प्रवाहाबरोबर जाणं हे आयुष्याच्या इतर क्षेत्रांतही तितकेच महत्त्वाचे आहेत. एका मास्टरच्या मनात काय चालतं हे बघायला मिळतं. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण रेमिनिसेन्सेस ऑफ अ स्टॉक ऑपरेटर या क्लासिक पुस्तकातून जेसी लिव्हरमोर अर्थात लॅरी लिव्हिंग्स्टन यांच्या प्रवासाचा आणि त्यातून मिळणाऱ्या धड्यांचा आढावा घेतला. बकेट शॉप्सपासून सुरुवात, वॉल स्ट्रीटवरचं यश अपयश आणि त्यातून आलेले ते नियम, ट्रेंडसोबत राहणं, तोटा लवकर थांबवणं, नफा वाढू देणं, अहंकार बाजूला ठेवणं, बाजाराचं ऐकणं, टिप्स टाळणं आणि मोठ्या ट्रेंड्समध्ये संयमाने टिकून राहणं यावर आपण बोललो. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय, जो या चर्चेच्या पुढे जातोय थोडा. काय? लिव्हरमोरनं जी भावनिक शिस्त मिळवली प्रचंड कष्टानं आणि चुकांमधून शिकण्याची जी पद्धत स्वतःला लावली, ती खरंच फक्त शेअर बाजारापुरतीच मर्यादित आहे का? अच्छा. की आयुष्यातले इतर मोठे निर्णय घेताना, मग ते करिअरचे असोत, व्यवसायाचे असोत किंवा अगदी नात्यांचे, हीच शिस्त आणि चुकांमधून शिकायची तयारी आपल्याला अधिक यशस्वी किंवा किमान अधिक समजूतदार बनवू शकते. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. नक्कीच. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. नक्कीच. ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या सत्रापर्यंत विचारपूर्वक निर्णय घ्या आणि सुरक्षित रहा.